गृहमंत्री आहेत. गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या एका महिलेला धक्कादायक आहे. कारण ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. बस मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात. हे वास्तव आहे. हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश, हा राज्य बंदुकीने नाही चालणार. हे देश संविधानाने चालणार. देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू. आशिष शेलार म्हणतात की ठोकलं, पोलिसांनी ठोकलं ते अक्षयला, मात्र एन्काउंटर झाला तो विरोधकांचा. लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. मागाशी वैभव पिचड आणि मधुकर पिचड संदर्भातला प्रश्न होता, त्यामुळे काय आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत. साहेबांना भेटायला आले, त्याच्यात गैर काय? दोघांमध्येच म्हणजे शिंदे आणि फडणवीस बॅनरबाजी झाली की एन्काउंटर कोणी केलं आणि शिर्या कोणी. मला सगळ्यात दुःख एका गोष्टीचं झालं की देवेंद्रजी बंदूक दाखवत आहेत. हा बंदुकांचा देश नाही, हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा देश आहे आणि राज्य आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदूक दाखवली तर आम्ही इथून देवेंद्रजींना विनम्रपणे संविधान दाखवू येतोय आम्ही. आणि सातत्याने आम्ही जो जो निधी मागतो त्याच्यावर काट मारली जाते. आजपर्यंत सिलेक्टिव्हली हा निधी दिला जातो, ह्याच आम्हाला वाईट वाटतंय आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलोय. आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही. मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधीमधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय. जनतेची जी कामं आहेत ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोल दादा जे सूचना करतात ते दिलेले जात नाहीये. त्याचा जाहीर निषेध करायला आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे. चंद्रकांत पाटलांनी निधी दिला होता, मात्र अजित पवार पालकमंत्री झाल्यामुळे निधी मिळत नाही. तुम्ही चंद्रकांत पाटलांची युतीमध्ये काही चालत नाही का, असं काय आहे का? मागच्या वेळेला चंद्रकांत दादा पाटील मला मुद्दा चालेल. नाही, आमचे अनेक अनुभव आहेत. एक काळ असा होता जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळीच विरोधक असला तरी काय झालं, त्याला निधी द्यायला जायचा. काँग्रेसचा नेहमीच असा विचारधारा आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे जेव्हा ते दिल बडा होना चाहिए. तुम्ही नेते आहात, त्याच्यामुळे आमचा प्रयत्न नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीचे एकत्र सरकार असतात. काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की विरोधक असला तरी काय, इलेक्शन मध्ये लढू, निवडून आल्यानंतर सगळे समान. तुम्हाला एक आठवण मी करून देते की जेव्हा आपलं काँग्रेसचं सरकार केंद्रात एकत्र आपलं सरकार होतं त्यावेळीस आढळराव पाटील शिरूरचे खासदार होते आणि तेव्हा जिल्हा परिषदमध्ये एका हॉलचं ओपनिंग होतं. मला वाटतं आपण सगळेच होतो तेव्हा. त्या काळामध्ये आढळराव पाटीलांनी आदरणीय पवार साहेबांना फोन करून सांगितलं की जिल्हा परिषदचा कार्यक्रम आहे, तुमची सत्ता आहे तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, माझं नाव त्याच्यात नाहीये, हे मला खूप वाईट वाटलंय, हे योग्य नाही. पवार साहेबांनी स्थानिक संभाजी होळकर तेव्हा बांधकाम इंचार्ज होते जिल्हा परिषदला, साहेबांनी त्यांना फोन केला. ते म्हणले हो हे आमच्याकडून राहून गेले. साहेब म्हणले मी या कार्यक्रमाला येणार नाही. आढळराव पाटील हे शिरूरचे खासदार आहेत, ते कुठल्या पक्षाचे असले तरी शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही तसं करणार नाही. साहेब त्या कार्यक्रमाला गेले नाहीत आणि निधी वाटपातही त्या काळातल्या पालकमंत्र्यांनी जेवढं काँग्रेस राष्ट्रवादीला दिलं तेवढीच मदत भारतीय जनता पक्षालाही केलेली आहे. पण ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत. हे दुर्दैव आहे की आता हे जे नवीन आम्ही प्रकार बघतोय हा पहिल्यांदाच आम्ही अनुभवतो. नाही, सहाव्यांदा येते असं पेपर मध्ये. नाही, मला असं वाटतं माननीय आदरणीय प्रधानमंत्री, मी खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी, कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं, खूप व्यापक असतं. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की
ह्याच मेट्रोसाठी आपण 6व्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय. दर 2-3 किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवले जाते. कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं, कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हानं आहेत. त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं 6व्यांदा होतंय हे कदाचित त्यांना माहिती नसावं असं याची बद्दल मला निधी खात्री वाटपाचा आहे. एक विषय आहे. म्हणजे अशोक बापू असतील तर त्यांना निधी मिळते तुमचं म्हणणं आहे का काँग्रेसचे दोन्ही आमदारांना निधी मिळते तुमच्या मतदारसंघात? मी पण मला पण आहे. नाही, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की असं असताना सुद्धा जयंत पाटलांना मात्र पुरवणी मागण्या मान्य होतात, त्यांना निधी येतो डीपीडीसीचा, किंवा काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांना मात्र निधीचा फ्लो सुरू आहे. मला नाही वाटत जयंत पाटलांना मिळतो का नाही मला माहिती नाही. आम्ही आमच्या मतदारसंघासाठी आज लढतो, कारण का ज्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं, आम्हाला संधी दिली, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. हे कोणाच्या खिशातले पैसे मागत नाहीये. तुम्ही सगळे टॅक्स भरता, त्या टॅक्स मधून विकास होतो, त्या टॅक्सच्या पैशातून विकास होतो, तोच निधी विकासासाठी जातोय आणि तो त्या भागातल्या संपूर्ण जिल्ह्याचा अधिकार आहे. त्याच्यावर ही कुणाची स्वतःची मालमत्ता नाही. भूखंड आहे तो 5 कोटी रुपयांना राज्य सरकारने अवघ्या माफक दरामध्ये दिलेला आहे. वित्त आणि महसूल विभागाचा विरोध असतानाही हा भूखंड चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला आहे. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. वर्तमानपत्रात 15 दिवसापूर्वी अनेक भूखंड असे आले होते. मुंबईलाही एक भूखंड देण्यात आलेला आहे, ज्याला फायनान्स मिनिस्ट्री, वित्त मंत्रालयाने सातत्याने त्याला विरोध केलेला आहे, पण तरी कॅबिनेट ते ओव्हर रूल करतं आणि याचं वाटप करतं, असं एकूण तुमच्या वर्तमानपत्रातल्या माहितीतून मला दिसतंय. तुमच्या पक्षाची यात्रा जी आहे ती आज नगरमध्ये आहे, मात्र ती यात्रा कर्जत जामखेडमध्ये जाणार नाहीये. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे जे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत तिथं जात आहेत, मात्र कर्जतमध्ये जात नाही. याचं कारण नेमकं काय? असं काही नाहीये. 2 फेजेस, नगर जिल्हा अतिशय मोठा आहे. 2 फेजेस मध्ये नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. कर्जत जामखेडचा 2nd फेज मध्ये आहे आणि पुढच्या आठवड्यात आदरणीय पवार साहेब स्वतःच तिथे जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा गॅपनी घेतला जातोय, कारण का सगळेच नेते एका वेळेस एकेकाच मतदारसंघात गेले तर आम्ही 1 लेअर 2 लेअर आणि 3 लेअर पद्धतीने प्रकार की आदरणीय पवार साहेबांचा दौरा, शिवस्वराज्य यात्रा, माझ्यासारखे बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी 3 लेवलला आमचा सगळा प्रचार चालू आहे.